बातमी नाशिकमधून अजित पवारांचा पक्ष भाजपच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेता सयाजी शिंदे तपोवन आंदोलनात सहभागी झाले। तपोवन वृक्ष छाटणी विरोधात सयाजी शिंदे मैदानात उतरले। सयाजी शिंदे तपोवन आंदोलनात सहभागी झाले, त्यामुळेच अजित पवार यांची राष्ट्रवादी नाशिकमध्ये भाजपच्या विरोधात उतरल्याचं पाहायला मिळालं। तर तपोवनात सध्या वृक्षतोडीचा मुद्दा हा तापलेला आहे। या आंदोलनात सयाजी शिंदे सहभागी झाले। तर राष्ट्रवादीचा नेता असल्या कारणाने या ठिकाणी भाजप विरोधात राष्ट्रवादीची ही भूमिका आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। तर सयाजी शिंदे यांच्या आंदोलनाला नाशिककरांचा पाठिंबा नाही। कुंभ आटोपल्यावर जमीन पडीक ठेवायची की कायमस्वरूपी तंबू उभारायचा, नामपा यावर योग्य निर्णय घेईल। नाशिक भाजपनं तपोवन वादावर ही भूमिका घेतली आहे। तर सयाजी शिंदे यांनी आंदोलनात सहभाग घेतला, त्यानंतर भाजपकडून ही प्रतिक्रिया। नाशिक दरवर्षी कुंभमेळ्यासाठी नवीन खर्च करण्यापेक्षा एकच मोठा डोम उभारण्याचं काम त्या ठिकाणी प्रस्तावित आहे। त्याचा एक विचार चालू आहे आणि ते जर सक्सेसफुल झालं तर दर कुंभमेळ्याला वेगळा डोम उभारायचा, वेगवेगळ्या साधूंसाठी व्यवस्था करायची याची आवश्यकता पडणार नाही। असं हे एक्झिबिशन सेंटर आणि उरलेल्या 10 वर्ष त्या डोमचं काय करायचं, तर 10-11 वर्ष तिथे आर्थिक नियोजनाचे सगळे विषय होतील, म्हणजे उद्योजकांचे असतील, मीटिंगचे असतील, पर्यटनाचे असतील, या सगळ्या विषयामध्ये तो डोम कामाला येईल। अशा प्रकारचं एक विचार पुढे आलेला आहे आणि प्रशासन त्याची चाचपणी करत आहे।